अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही वाईट शक्तीसमोर हरू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया स्वामी आज तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे. शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर बाळांनो, आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मानलेलं असतं. जर सध्या तुझी परिस्थिती खूप वाईट सुरू असेल तर समजून जा, तुझा चांगला काळ खूप जवळ आला आहे. आत्तापर्यंत जो संयम ठेवलंय त्याचं गोड फळ तुला आयुष्यभर चाखायला मिळणार आहे. तुझ्या संसारावर ओढवलेल्या संकटातही तू माझं नामस्मरण कर प्रामाणिकपणे चालू ठेवलास तर तू या कठोर परीक्षेत पास झालात. इथून पुढे जे जे तुला हवं आहे तेथे मी तुला देणार. काळजी करू नकोस, तुझा संसार इथून पुढे सुखाचा होणार आहे. आता शब्द थोडेसे जपून वापर, कारण ते तुमचे घात करू शकतात. भाग्याच्या दरवाजावर डोकं आपटण्यापेक्षा कर्माचं वादळ निर्माण कर, दरवाजे आपोआप खुले होतील. तुझ्या वाटेचं दुःख तू बघून संपवलं आहे. तुझ्या वाटेत सुख आता लवकरच तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेव, अपेक्षापेक्षा जास्तच मिळणार आहे. बाळांनो, किनारा सोडल्याशिवाय जगण्याची आशा कधीच सापडत नाही आणि चिंतामुक्त हो. हा काय तुझा पहिला किंवा अंतिम जन्म नाही. तुझ्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारच आहे. आयुष्य म्हणजे काही स्पर्धा नाही. इथे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असतं. कोणाला जास्त कोणाला कमी मिळतं, पण आपण कधीच दुसऱ्याकडे पाहून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू नये, कारण आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधी ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसे तुम्हाला वळावंच लागेल. एखादी चांगली कल्पना जर मनामध्ये येत असेल तर त्यावर कष्ट घेण्यास अजिबात आळस करू नकोस, कारण हीच तुझी चांगली कल्पना तुझ्या आयुष्य बदलणार आहे. लक्षात ठेव, आणि जिथे आपली शक्ती कामाला येत नाही तिथे स्वतःच्या बुद्धीचा वापर करून खेळ बदलायला यायलाच हवा. आणि सध्याच्या समोरच्या अंधाराला घाबरू नकोस, त्या अंधारापुढे तुझ्यासाठी खूप काही राखून ठेवलं आहे. तू फक्त संघर्षाचा डोंगर चढ, यशाचा नजारा बघण्यासारखा असेल. आयुष्यात कधीच कोणावर अवलंबून राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःच्या सावल्यासुद्धा साथ सोडतात. मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचा मैदान सोडायचं नाही. प्रत्येक क्षणाला महाराजाचे नामस्मरण सुरू ठेव. दुःखाच्या वेदना कमी होतील, तुझ्या सुखाचा आनंद दुप्पट होईल. जगाला आपल्याला दुःख किती मोठं आहे हे सांगण्यापेक्षा तुझ्या स्वामींना आणि त्या दुःखाला सांग, तुझे माऊली किती मोठे आहेत आणि किती प्रार्थना केले तरी मी नशिबाच्या पलीकडे आणि वेळाच्या आधी कोणालाही मिळत नाही. अरे, जगणं कोणाचं सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्याचं चांगलं फक्त आपल्यालाच वाटत असतं. दुःखाची सावलीसुद्धा जवळ येणार नाही. फक्त तू नामस्मरणात खंड पडू देऊ नकोस. तुझ्याजवळ जे जे आहे त्यापेक्षाही चांगलं तुला तुझ्या खात्यात जमा करायचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवणे ती बंद कर. साध्या साध्या गोष्टीसाठी परिस्थितीला दोष देणे बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तर मिळेल हे नकारात्मक वाक्य बोलणं बंद कर. तुमचे सगळे प्रॉब्लेम त्या दिवशी संपतील जेव्हा तुम्हाला विश्वास होईल सगळं कामे स्वामीच्या इच्छेने होत आहेत. लक्षात घ्या, ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटे वाढते तेव्हा समजून जा की तुमची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे आणि त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य आता जलद गतीने सुरू केलं आहे. जे होत आहे तुमच्या आयुष्यात ते तुमच्या मनासारखं नाही, पण विश्वास ठेवा, स्वामी जे करतील ते तुमच्या भल्यासाठीच असेल. समस्येवर चिडून
चर्चा करण्यापेक्षा जर समाधान शोधायचं ठरवलं तर समस्येवर उपाय सापडू शकतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळा, आजपर्यंत किती वेळा मी तुला संयमाचे धडे दिले पण तू त्यातून काहीही शिकला नाहीस. तुझ्या आयुष्यात जे काही घडतं ते माझ्या नियोजनाचा भाग असतो. सर्व चांगलं होत असतानाही संयम नसल्याने तू नको ती चूक करून बसतोस. त्यामुळे तुझ्याकडे आहे ते सुद्धा तू गमवून बसतो. रिकामा वेळ मिळाल्यावर तू शिल्लक गोष्टीबद्दल करण्यात घालवू नये. समाधान करायला कधीही कळस करू नये. नामाचा उपयोग व्यवहारासाठी करू नये. नाम स्वार्थासाठी नसावं. माझ्या हातून होणार नाही, मला करता येणार नाही असं कधी म्हणू नये. समाधान करता असताना लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याचा विचार करू नये. पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा पूर्ण करण्यासाठी आम्ही तुला पुन्हा संधी दिली आहे. त्या संधीचे सोनं कर. तुझे ग्रह कितीही आकरी असू दे नाहीतर विक्री असू दे, तू फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायचं. परिस्थिती कितीही विकृत असू द्या, कधीच कोणाच्या अनिष्ट चिंतन करायचं नाही. आपण जे करतो तेच उगवतो हा आपला स्वामीच्या सृष्टीचा नियम आहे, हे कधी विसरायचं नाही. आणि विश्वास ठेव, तुझ्या समोर उभा असलेल्या संकटापेक्षा तुझ्या मागे असलेली शक्ती खूप मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केला आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. विजेता तुझाच आहे. तू कर जे अशक्य आहे ते करायला मी बसलोच आहे. आज रडणार उद्या हसणार. विश्वास ठेव बाळा, तुझा काळ लवकरच बदलणार. आपण ज्या गोष्टीच्या पलीकडे नाही त्या गोष्टीची खूप चर्चा करतो आणि जी गोष्ट आपल्याकडे आहे त्याचा विचार पण करत नाही. आपल्याकडे जे आहे ते इतराकडे नसू शकते. वस्तुस्थितीचा स्वीकार करून जगण्याचा प्रयत्न कर. आपल्याकडे जे आहे त्यावर मनापासून प्रेम करावे. वस्तू असो किंवा एखादे माणूस असो, तू खूप प्रयत्न करतोस, खूप कष्ट घेतोस, मी पाहतोय, पण तुला यश येत नाही. असं खूप होत नाही का? कारण तू अजूनही मला ती गोष्ट जमेल का नाही याचा जास्त विचार करतोस. जर परीक्षा होत आहे तर निकालसुद्धा नक्की लागणार आहे. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. स्वामी सेवेत आल्यावर आपण काही ठरवत नाही. ठरवणारे आणि करून घेणारे स्वामीच असतात. तुम्ही फक्त कार्याला सुरुवात करा. ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी स्वामीची आहे. आयुष्य कधीच दुसऱ्याच्या कलेने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंदही संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालता येत म्हणून आपण त्याच्या वाटेवर चालू नका. जर वाटलं तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवले, त्याच वाटेवर प्रवास करा. अंतरून पांघरून पाहून पाय पसरलं की कधीच कोणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं असतं. ते वाढवण्याचा खटाटोप करण्यापेक्षा सुंदर बनण्याचा प्रयत्न करा. हसायला पैसा लागत नाही आणि रडायला कोणी मोबदला देत नाही. तुमच्या दशा झालेल्या जीवनाला लवकरच दिशा होणार आहे. मी फक्त तुम्ही तुमची नीतिमत्ता साफ ठेवा. नशिबात नसलेल्या गोष्टीही तुम्हाला भेटतील. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमासुद्धा असावी. त्याच्या मागे फिरू नका. कार्यकर्ता होण्यापेक्षा कष्ट करून राजा बना. स्वतःला कधीही मोठा समजा. आपण दुसऱ्याला कमी लेखू नका. शांत राहा आणि कर्माला त्याचं काम करू द्या. काळानुसार बदललं नाही तरी चालेल. काळ तुम्हाला बदलून टाकेल. तुमच्या चुकीच्या निर्णयाची किंमत तुम्हाला आयुष्यभर भोगावी लागेल. निर्णय घेताना सावध राहून आणि सज्ज राहूनच निर्णय घ्या. आयुष्यात सगळे दारे बंद झाले तरी माझे दार सदैव तुझ्यासाठी नेहमी उघडत असेल. फक्त मनातून नामस्मरण कर. बघ कसं बंद भाग्याचे दरवाजे उघडतील.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे नूनी काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. काल ज्याही स्वामी भक्तांनी फर्स्ट कमेंट केले होत्या त्या सर्वांचे मनापासून आभार. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामीची अखंड कृपा दृष्टी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना.